वर्षाचे सगळे पेपर मी डिस्कस करणार. टॉपिक वाईज काय टॉपिक होता तेच बघायचे, इकडे तिकडे बघायचे नाही. त्याचा फायदा काय होतो सांगतो तुम्हाला. एखादा निबंध डायरेक्ट रिपीट होईल. नाही झाला तरी एक निबंध होता यूपीएससी मध्ये आलेला. निबंध काय होता बघा, पूर्ण तो क्लासमध्ये शिकवलेला. सेल्फ डिस्कव्हरी हॅज नाव बीन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स. मी पण माझ्या मराठीच्या बॅचमध्ये हा निबंधाचं डिस्कशन केलं. सेल्फ डिस्कव्हरी हॅज बीन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स म्हणजे सेल्फ डिस्कव्हरी म्हणजे काय, स्वतःचं अस्तित्वाचा शोध घेण्याची प्रक्रिया आता तंत्रज्ञानाला सोपवली आहे. अस्तित्वाचा शोध घेणे तुम्ही कुठाला कशाला दिले, तंत्रज्ञानाला. आता हा निबंध काय होता त्याचं मी माझं उदाहरण दिलेलं क्लासमध्ये. मी एकदा माझं कपाट उघडलं तर माझे 70-80% कपडे एकतर गुलाबी होते नाही तर निळे आहेत. आज पण बघा निळा शर्ट आहे. आता हे झालं कसं, मी कधी विचारच नाही केला. नंतर कळलं, मी ज्या शॉपिंग ॲपवर शॉपिंग करतोय ना, हे सगळे शॉपिंग ॲपचं AI ह्यांना कळालं हा पिंक कलरचे मरून कलरचे शेड बघतो, विश लिस्टमध्ये टाकतो, लाईक करतो, तिथं जास्त वेळ घालवतो. हे काय काय कलर पोपटी बिपटी बघत पण नाही, डायरेक्ट वरती निघून जातो. AI कंटिन्यू वाचत असतं तुमची मुवमेंट, डोळ्यांचे मुवमेंट्स, तुमच्या ह्याची काय म्हणतात थंबची मुवमेंट, लाईक्स बटन, किती वेळ घालवला एखाद्या रीलवर वगैरे, पॉज केला, रिप्ले केली गोष्ट, ह्याच्यावरून त्याला कळालं ह्याला हे 2 कलर आवडत आहेत. त्यांच्याकडे लाखो कपडे असतील की ॲपवर, ह्यांनी मला हेच जास्त दाखवले, मी तेच जास्त विकत घेत बसलो. पण जी गोष्ट मला माझ्या आयुष्यात कधी स्वतःलाच मी कधी प्रश्न विचारला नाही किंवा कळली नाही, मला कुठले रंग आवडतात हे मला तंत्रज्ञानाने दाखवून दिलं. सेल्फ डिस्कव्हरी टेक्नॉलॉजी आउटसोर्स, अस्तित्वाचा शोध तंत्रज्ञानाला आपण दिलाय. काय बघायचं नाही बघायचं नेटफ्लिक्सवर तंत्रज्ञान ठरवतंय. तेच शो तुम्हाला पॉपअप करते. तुम्हाला नेटफ्लिक्सवर लाखो शो आहेत, तुम्हाला दाखवत नाही नेटफ्लिक्स. त्याच्या लायब्ररीत जाऊन कुठं शोधत बसणार तुम्ही, कुठले बघून न बघू. तंत्रज्ञान ठरवते आपण काय खायचं न खायचं, काय बघायचं न बघायचं, काय विकत घ्यायचं न घ्यायचं. आणि ही प्रक्रिया तंत्रज्ञानाला सोपवली. आता हा जो निबंध आहे ना, कसा लिहायचा पूर्ण सांगितलेलं. पहिल्यांदा अस्तित्वाचा शोध म्हणजे काय ते डिस्कस करा. तो इतिहासात कसा घेतला जात होता, बुद्धा महावीरांनी कसा घेतला, तंत्रज्ञानाला आज सोपवलंय का आपण हे, ते पुढे टेकायच्या आधी की तंत्रज्ञान हे कसं करू शकतंय. AI वगैरे आता डेव्हलपमेंट झाली, आपण हे तंत्रज्ञानाला सोपवलंय का, हो ह्या उदाहरणातून दिसून येतं. मग याचे तोटे काय ते दिसून येतं, फायदे पण लिहायचे, याचे काय तोटेच नाहीयेत. नेटफ्लिक्सवर कशाला मी 10 सिरियल बघून ठरवू कुठली मला आवडते. 10 सिरियल बघण्यामध्येच माझे 10 तास गेले. AI सांगते ना तुला हे आवडेल, बघून टाका, काय प्रॉब्लेम नाही. आता मी नेटफ्लिक्स एकदा उघडलं, तिथं आलं पॉपअप, एक काली काली आखे म्हणून एक सिरियल होती. मला क्राईम डिटेक्टिव्ह अशा सिरियल आवडतात, ती पॉपअप झाली. मी ती सिरियल पूर्ण बघत बसलो. इतकी आवडली की मी 8:30ला दिल्लीमध्ये लेक्चर घेत होतो, घरी आलो 8-8:30ला, ऑर्डर केली जेवण आणि नेटफ्लिक्स ओपन केलं, ती सिरियल मी बघत बसलो, नॉनस्टॉप बघत बसलो. रात्री 1:30-2, सकाळी 8ला क्लास होता, नाही तर संपवलीच असतं. मग तंत्रज्ञान एवढ्या चांगल्या प्रकारे मला रीड करून सांगते की ही बघ तुला आवडेल, मी का नको वापरू. अस्तित्वाचा शोध तंत्रज्ञानाला दिला असला तरी फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. मग माणसांनी करावं काय, सोल्युशन आणि मग कन्क्लुजन. जे आधीच्या लोकांना स्वतःचा शोध घ्यायला 10-20 वर्ष लागली जंगलात फिरायला, तंत्रज्ञान तुम्हाला 1 वर्षात करून देते तो शोध. चांगले काय वाईट आहे मग त्याच्यात. हा